वसई विरार महापालिकेला सूर्या प्रकल्पातून होणारा पाणी पुरवठा 4 ते 10 एप्रिल या कालावधीत पूर्ण बंद राहणार आहे। MMRDA कडून तांत्रिक कामांसाठी 7 दिवसांचा शटडाऊन घेण्यात येणार असल्यानं त्या कालावधीत पाणी पुरवठा बंद राहणार आहे। वसई विरार महापालिका हद्दीत दररोज 400 दशलक्ष लिटर पाण्याची गरज असते। त्यासाठी सूर्या योजनेतून 200 दशलक्ष लिटर आणि MMRDA कडून 150 दशलक्ष लिटर असा 350 दशलक्ष लिटर पाणी पुरवठा होतो। पण शटडाऊन काळात जवळजवळ 150 दशलक्ष लिटर पाणी पुरवठा हा पूर्णपणे बंद राहणार आहे। त्यामुळे वसई विरार शहरात पाण्याची मोठी तूट निर्माण होणार आहे आणि या परिस्थितीत महापालिकेकडून झोनिंग पद्धतीने पाण्याचं वितरण करण्यात येणार आहे। त्यानुसार विविध भागांमध्ये 24 तास पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येईल। त्यानुसार 4 एप्रिलला विरार, 5 एप्रिलला नालासोपारा, 6 एप्रिलला नवघर वसई आणि याच क्रमाने पुन्हा 7 ते 10 एप्रिल दरम्यान पाणी पुरवठा बंद राहील। मुंबई महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी आज